हॅलो, आज मी बनवणार आहे रवा इडली। तर चला बघूया रवा इडलीसाठी काय काय लागतं। तर आपल्याला कढई घ्यायची आहे, कढईमध्ये तेल आणि रवा भाजून घ्यायचा आहे। त्याच्यासोबत आपला कढीपत्ता पण टाकून घ्यायचा आहे। हे बघा, त्याला 5 ते 7 मिनटं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। खरपूस होईपर्यंत आपल्याला रवा मी पातळ रवा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये इडली रवा पण घेतला आहे। त्याच्याने आपली इडली ही खूप मऊसूद होणार आहे। तर हे बघा, आपल्याला 5 ते 7 मिनटं भाजून घ्यायचं। भाजून झाल्यानंतर आपल्याला ते थोडं थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला ते। हे बघा, आपला रवा आता झालेला आहे। त्याच्यामध्ये मी 2 वाटी साखर घालणार आहे आणि त्यासोबत आपल्याला मीठ पण घालायचं आहे। हे आपल्याला एकजीव करायचं आहे। गॅस आपल्याला फ्लेम बंद ठेवायची आहे। बंद फ्लेमवरच आपल्याला हे करून घ्यायचं आहे। बघा, मी आता साखर टाकल्यावर 5 मिनटानंतर आपल्याला त्याच्यात दही घालायचे। सारण थंड झाल्यानंतरच आपल्याला दही घालायचे आहे आणि ते आपल्याला 15 मिनटापर्यंत असंच राहू द्यायचं आहे। ते आपल्याला रेस्ट ठेवायचं आहे। त्याच्या 15 मिनटानंतर आपल्याला जेव्हा आपण बनवायला घेणार तेव्हा आपल्याला तडका द्यायचा आहे सोड्याचा। गरम तेल करून आपल्याला तडका द्यायचा आहे सोड्याचा आणि मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला बॅटर तयार करायचं। जर बॅटर तुमचं थिक झालं असेल तर त्याच्यात तुम्ही दही टाकू शकता। दही नसल्यास तुम्ही दूधही घालू शकता त्याच्यामध्ये आणि आपल्याला अशा पद्धतीने बॅटर तयार करून घ्यायचं आहे इडलीसाठी। आणि आपल्या इडली पात्रामध्ये ऑइल ग्रीस करून त्याच्यामध्ये आपल्याला इडली टाकून घ्यायची अशा पद्धतीने सजावटीसाठी तयार होणार आहे। बघू शकता तुम्ही, एकदम स्पॉन्जी इडली झाली।